सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात मार्गदर्शक तत्वे देऊनही कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते किणी या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्यावर टोल आकारणी सुरूच आहे। अशा स्थितीत हा टोल पूर्णतः बेकायदेशीर असून न्यायालयाच्या आदेशांचं सरळ उल्लंघन आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात 1 डिसेंबर 2025 पर्यंत टोल वसुली बंद न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने टोल बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र सरकारने योग्य ती कारवाई करावी असे निर्देश आधीच दिले गेले होते। मात्र अद्यापही टोल सुरू असून प्रशासन कोणती कारवाई करत आहे याची माहितीही देत नाही। दरम्यान या महामार्गावर दररोज अपघात होत असून अनेकांचे मृत्यू होत आहेत असा गंभीर मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला। तसेच या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर राहील असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले। शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करू असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, डॉक्टर बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, अण्णा मगदूम, ॲडव्होकेट संदीप चौगुले, विक्रम पाटील, विशाल चौगुले यांच्यासह स्वाभिमानी पदाधिकारी उपस्थित होते।